नमस्कार शेतकरी मित्रांनो, कशा आहात तुम्ही? तर शेतकरी मित्रांनो, आज आपण कापसाची नवीन व्हरायटी बघणार आहोत। 2024 मध्ये जी कापसाची व्हरायटी चालणार आहे ती व्हरायटीबद्दल मी तुम्हाला सविस्तर जानकारी देणार आहे। तरी तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल। तर शेतकरी मित्रांनो, पहिली व्हरायटी आहे राशी 659 बीजी। जमीन जी असणार आहे त्याला मध्यम ते भारी असणार आहे। सिंचन जे आहे ते कोरडाऊ बागायत दोन्ही चालत आहे। पिकाची कालावधी जी आहे तर ते 145 दिवस ते 160 दिवसापर्यंत ते जे बोंड आहे ते येत आहे। त्याचे वैशिष्ट्ये जर सांगायचे झाले तर वजनदार बोंड असणार आहे, वेचणे सोपं आणि सरासरी वजन 5 ते 5.5 ग्रॅम इतका असणार आहे आणि लवकर येणारी जात आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढील जी आहे व्हरायटी आहे ती आहे जादू कावेरी सीड। जमीन जी असणार आहे ती हलकी ते मध्यम असू शकते। सिंचन जे आहे तर कोरडाऊ बागायतच असणार आहे आणि पिकाचं कालावधी जे असणार आहे ते 155 ते 170 दिवस असणार आहे। आणि वैशिष्ट्ये जर सांगायचे झाले तर किडस प्रतिकारक असणार आहे आणि दाट लागवडीसाठी चांगलं असणार आहे आणि सरासरी वजन 6 ते 6.5 ग्रॅम असणार आहे प्रत्येकी बोंडाचं। आणि जे एका फांदीला जे आहे तर 12 ते 14 बोंडे लागण्याची क्षमता यामध्ये असणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढील व्हरायटी आहे कबड्डी तुलसी सीड, ज्याची जमीन जी आहे तर कोणत्याही प्रकारची जमीन यासाठी सूट होत आहे। सिंचन जे असणार आहे ते कोरडाऊ बागायत दोन्ही चालतं आणि पिकाची कालावधी जी आहे तर 160 ते 180 दिवस असणार आहे। आणि पिकाची वैशिष्ट्ये जर सांगायचं झालं तर जास्त उत्पादन क्षमता आणि बोंडाचा आकार जो आहे तर तो मोठा असणार आहे। जास्तीत जास्त 5 पाकळी बोंड असू शकतं आणि सरासरी वजन जर सांगायचं झालं तर 5.5 ते 6 ग्रॅम इतकं असू शकतं आणि फरदडीसाठी अतिशय उपयुक्त वाहन असणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढील जी व्हरायटी आहे ती आहे सुपरकोट प्रभात सीड, ज्याच्यासाठी जमीन जी आहे तर मध्यम ते भारी असायला हवी आणि सिंचन जर बघायला झालं तर कोरडाऊ बागायत यासाठी आवश्यक आहे आणि पिकाची कालावधी जी आहे तर ती 160 ते 170 दिवसांचा कालावधी असणार आहे। आणि वैशिष्ट्य जर सांगायचे झाले तर लाल्या रोगास प्रतिकार असणार आहे आणि कापूस वेचणीत सोपा असून सरासरी वजन 5.5 ते 6 ग्रॅम असणार आहे आणि बोंडे लागण्याची संख्या जी आहे तर ती सुद्धा चांगल्या प्रकारे होत असते। तर शेतकरी मित्रांनो, पुढील जी व्हरायटी आहे ती आहे अजित 155। जमीन यासाठी हलकी ते मध्यम असायला हवी आणि सिंचन कोरडाऊ बागायतच असायला हवे। पिकाची जी कालावधी असणार आहे ते 145 ते 160 दिवसाचे असणार आहे। वैशिष्ट्ये जर सांगायची झाली तर रस शोषक किडीस प्रतिकारक असणार आहे आणि याला पाण्याचा ताणसुद्धा सहन होतो। पाण्याचा ताण सहन करणारे वाहन आहे आणि सरासरी वजन 5 ते 5.5 ग्रॅम इतके असणार आहे आणि बोंडे लागण्याची संख्यासुद्धा चांगली आहे। त्यामुळे तुम्ही यापैकी कोणतेही जे तर सीड म्हणजेच कापसाची व्हरायटी लावू शकता तुमच्या शेतामध्ये। तर शेतकरी मित्रांनो, ही होती आजची टॉप 5 कापसाची व्हरायटी, जी मी तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। तरी तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा आणि म्हणजे तुम्हाला जी पण व्हरायटी लावायची आहे त्याच्याबद्दल आणखी थोडीशी माहिती तुम्ही आणखीन घेऊ शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही याची लागवड करू शकता। तर शेतकरी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल। आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा।